स्टार्ट. नमस्कार, माझे नाव परितोष लाड. महर्षी दयानंद महाविद्यालयामध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून मी कार्यरत आहे. आजच्या 70 मिनिटाच्या कार्यशाळेमध्ये आम्हाला आनापानबद्दल माहिती दिली गेली. आनापानमधील श्वासाबद्दल आम्हाला कल्पना झाली. सध्याच्या धकाधकीच्या काळामध्ये, त्याचबरोबर ताणतणावामध्ये मुलांना कशाप्रकारे स्वातंत्र्य मिळेल, त्याचबरोबर त्यांचे मानसिक आरोग्य कशाप्रकारे सुधारता येईल याची कल्पना आम्हाला या 70 मिनिटाच्या कार्यशाळेत मिळाली. स्वतःच्या धकाधकीच्या वेळेमधून आम्हालाही थोडासा इथे मानसिक आनंद किंवा मानसिक स्वास्थ्य कशाप्रकारे आमचे सुधारता येतील याचा एक छोटासा अनुभव आम्ही अनुभवला. आमच्या या कार्यशाळेमध्ये आम्हाला मानसिक त्याचबरोबर कशाप्रकारे विद्यार्थ्यांना यामध्ये सामावून घेतलं जाईल हेही सांगितले गेले. आमच्या महाविद्यालयाच्या एकंदरीत वेळेमध्ये विद्यार्थ्यांना याचा समावेश करून त्यांना त्यांच्या मानसिक आरोग्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी नक्कीच आम्ही कटिबद्ध असू. धन्यवाद. नमस्कार, मी महर्षी दयानंद महाविद्यालयात सहाय्यक शिक्षिका म्हणून मराठीची अध्यापिका आहे आणि आज या उपक्रमामध्ये मित्र उपक्रमामध्ये आम्ही सहभागी झालो आणि आम्हाला ध्यानाविषयीची जी माहिती मिळाली किंवा जो सराव आमच्याकडून करून घेतला गेला, तर खरं बघायला गेलं तर ध्यानाविषयी पुसटशी माहिती होती, पण इथे स्वतः केल्यानंतर आम्हाला त्याचं महत्त्व कळलं आणि विद्यार्थ्यांसाठी हे किती महत्त्वाचं आहे हे सुद्धा लक्षात आलं. शासनाचा हा खूप चांगला उपक्रम आहे आणि आम्ही विद्यार्थ्यांकडून हे नक्की करून घेऊ, कारण विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी आजच्या ज्या धकाधकीच्या जीवनामध्ये मोठ्यांना जसे प्रश्न आहेत तसे विद्यार्थ्यांना सुद्धा अनेक प्रश्न आहेत. तर त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं राहणं हे ध्यानाच्या आधारे ते मिळवू शकतात. तर हे विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचवायचा प्रयत्न करू आणि या उपक्रमाबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आम्हाला खूप चांगली माहिती मिळाली, तर ही माहिती आम्ही आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवू. धन्यवाद.